नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहत असतो, जे तुम्हाला आपल्या MPSCच्या सर्व परीक्षांमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. आणि माझे सर्व एफर्ट जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा माझ्या मोटिवेशनसाठी. तर आज आपण पाहूया 5 जानेवारी 2026चे डेली करंट अफेअर्स. पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. प्रश्न पहिला आहे, स्वीडिश अकॅडमीच्या नवीन कायमस्वरूपी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए. सारा डॅनियस, बी. इग्रिड कार्लबर्ग, सी. मॅट्स माल्क आणि डी. अल्फ्रेड नोबेल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इग्रिड कार्लबर्ग्स. आणि त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स हे पण नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी हे बेस्ट राहणार आहे. ओके. इग्रिड कार्लबर्ग यांनी 1 जून 2026 पासून स्वीडिश अकॅडमीच्या कायमस्वरूपी पदी नियुक्ती होणार आहे. मॅट्स माल्क यांनी 7 वर्षांच्या कार्यकाळानंतर डिसेंबर 2025मध्ये राजीनामा जाहीर केला आणि इग्रिड या स्वीडिश अकॅडमीच्या इतिहासातील दुसऱ्या महिला कायमस्वरूपी सचिव ठरणार आहेत या निर्णयानंतर. आणि स्वीडिश अकॅडमी ही नोबेल साहित्य पुरस्कार देणारी संस्था आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र म्हणजे IGCAR च्या नवीन संचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे श्रीकुमारजी पिल्लई. ओके. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत: त्यांनी 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त झालेल्या CG करहडकर यांची जागा घेतलेली आहे. पिल्लई हे यापूर्वी भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजे BARC मुंबई येथे न्यूक्लिअर रिसायकल बोर्डचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते IGCAR च्या संचालकपदी नियुक्त होणारे पहिले मल्याळी शास्त्रज्ञ ठरणार आहेत या निर्णयानंतर. पुढील प्रश्न क्रमांक 3, इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ भारत इन मोदी एरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय आहेत: ए. अरविंद पनगडिया, बी. सुब्रमण्यम स्वामी, सी. सिकंदर कुमार आणि डी. नितीश कुमार. याचं योग्य उत्तर आहे सी. सिकंदर कुमार. पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते व्हाईस प्रेसिडेंट एन्क्लेव्ह येथे करण्यात आले. 2024 नंतर भारताच्या आर्थिक प्रवासाचे व धोरणात्मक सुधारणांचे विश्लेषण या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आहे. आणि डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि UPI विस्तार यांसारख्या उपक्रमांवरती आधारित पुस्तकावरती यामध्ये विशेष भर देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4, बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे निधन कधी झाले? तर पर्याय आहेत: ए. 29 डिसेंबर, बी. 30 डिसेंबर, सी. 1 जानेवारी 2026 आणि डी. 31 जानेवारी 2025. उत्तर आहे 30 डिसेंबर 2025 रोजी. खालिदा जिया या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे BNPच्या मुख्य प्रमुख नेत्या होत्या आणि त्यांच्या निधनानंतर बांगलादेशमध्ये 3 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आणि खालिदा जिया यांचे अंत्यसंस्कार संसद भवनासमोर नमाजानंतर करण्यात आले. खालिदा जिया आणि शेख हसीना यांना बांगलादेशच्या राजकारणातील बॅटलिंग बेगम्स म्हणून ओळखले जात होते. पुढील प्रश्न क्रमांक 5, 2025 FIDE वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत म्हणजे जी दोहा येथे झाली होती तिथे कांस्य पदक जिंकणारा भारतीय पुरुष खेळाडू कोण आहे? पर्याय: ए. विश्वनाथन आनंद, बी. विदित गुजराती, सी. अर्जुन एरिगेसी आणि डी. आर. प्रज्ञानंद. पर्याय आहे सी. उत्तर याचं अर्जुन एरिगेसी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा: खुल्या गटामध्ये एरिगेसी यांनी 9.5 गुणांसह कांस्य पदक पटकावले. अर्जुन हे विश्वनाथन आनंद नंतर वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारे दुसरे भारतीय पुरुष खेळाडू ठरले. महिलांच्या गटामध्ये कोनेरू हम्पी यांनी 8.5 गुणांसह कांस्य पदक जिंकले. जसे पुरुष गटांमध्ये एरिगेसी यांनी मिळवलेले आहे तसे महिला गटांमध्ये कोनेरू हम्पी यांनी 8.5 गुणांसह कांस्य पदक पटकावले. आणि कोनेरू हम्पी यांनी यापूर्वी 2011, 2019 आणि 2024 मध्ये वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. 2 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत.
पुढील प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोणत्या राज्यात तैनात करण्यात आले आहे? पर्याय आहे ए गुजरात, बी कर्नाटक, सी महाराष्ट्र आणि डी तामिळनाडू. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र. वॅक्सिल ग्रीड या भारतीय स्टार्टअपने भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅन विकसित केलेले आहे. हे स्वदेशी MRI स्कॅनर चंद्रपूरच्या कॅन्सर केअर फाउंडेशन नागपूर महाराष्ट्र येथे तैनात करण्यात आलेले आहे. हा MRI स्कॅनर लिक्विड हेलियम न वापरता कार्य करतो, त्यामुळे तो जवळजवळ 40% स्वस्त पडतो. आणि या प्रकल्पाचा विकास वॅक्सिल ग्रीड चे संस्थापक अर्जुन अरुणाचलम यांच्या नेतृत्वाखाली 12 वर्षात पूर्ण झाला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विजयपथ प्रयोगशाळेचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? पर्याय आहे ए तेलंगणा, बी आंध्र प्रदेश, सी कर्नाटक आणि डी महाराष्ट्र. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 20 डिसेंबर 2025 रोजी कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील होसपेटे येथे विजयपथ प्रयोगशाळेचे उद्घाटन केले गेले. शाळांतील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, STEM आणि रोबोटिक्स शिक्षण देण्यासाठी राबवण्यात आलेला आहे हा उपक्रम. आणि हा उपक्रम NEP 2020 शी सुसंगत असून CBSE AI अभ्यासक्रमावरती आधारित आहे आणि 2000हून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ देणार आहेत केंद्र सरकार. पुढील प्रश्न क्रमांक 8. 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर पर्याय आहेत ए महाराष्ट्र, बी आसाम, सी कर्नाटक आणि डी उत्तर प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी 1 जानेवारी 2026 रोजी या आयोगाची घोषणा केली आहे. आणि माजी मुख्य सचिव सुभाष दास यांनी 8व्या राज्य वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2025 मध्ये 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली असून त्यांचे फायदे 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याचे अपेक्षा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9. 5व्या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषदेची अध्यक्षता कोण करणार आहेत? पर्याय आहेत ए केंद्रीय गृहमंत्री, बी राष्ट्रपती, सी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डी नीती आयोगाचे उपाध्यक्ष. पर्याय आहे उत्तराचा पर्याय क्रमांक सी पंतप्रधान नरेंद्र मोदी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी दिल्लीच्या 5व्या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषदेला अध्यक्षता करणार आहेत. मुख्य याची संकल्पना काय आहे तर ह्युमन कॅपिटल फॉर विकसित भारत अशी आहे. आणि डिरेग्युलेशन इन स्टेट्स, टेक्नॉलॉजी इन गव्हर्नन्स, ॲग्रिस्टेक वन स्टेट वन वर्ल्ड क्लास टुरिस्ट डेस्टिनेशन आणि पोस्ट LWE फ्युचर या विषयांवरती विशेष सत्रे यामध्ये होणार आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 10. कोणत्या देशाने तरुणांसाठी सशुल्क 1 वर्षांचा लष्करी गॅप इयर कार्यक्रम जाहीर केलेला आहे? त्याचे पर्याय आहेत ए फ्रान्स, बी जर्मनी, सी युनायटेड किंगडम UK आणि डी इटली. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युनायटेड किंगडम. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. युनायटेड किंगडमने 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी सशुल्क 1 वर्षांचा लष्करी गॅप इयर कार्यक्रम जाहीर केलेला आहे. पायलट टप्प्यामध्ये 150 तरुणांचा समावेश असून पुढील काळामध्ये हा आकडा 1000 पेक्षा अधिक करण्याचा या सरकारचा मानस आहे. या गॅप इयर दरम्यान सहभागी तरुणांना सक्रिय लष्करी कारवाईत तैनात केले जाणार नाहीये असा यामध्ये नियमही आहे. आणि पुढील प्रश्न क्रमांक 11. PV सिंधू यांनी कोणत्या संस्थेच्या ॲथलेट्स कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? पर्याय आहेत ए भारतीय ऑलिम्पिक संघटना, बी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन, सी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि डी बॅडमिंटन आशिया. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता PV सिंधू यांनी BWF ॲथलेट्स कमिशनच्या अध्यक्षपदी 2026 ते 29 या कालावधीसाठी निवड झालेली आहे. खेळाडू आणि प्रशासक यांच्यातील दूरी कमी करण्यासाठी ॲथलेट्स कमिशन कार्य करत असते. आणि ग्रेसिया
पोल्ली यांनी 2021 ते 2025 या कालावधीत या आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. शेवटचा पॉइंट महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 आणि आपला या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. ग्रीन टू गोल्ड हा कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने औद्योगिक हेम्प लागवडीसाठी सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे, याचे पर्याय आहेत: ए उत्तराखंड, बी हिमाचल प्रदेश, सी सिक्कीम आणि डी अरुणाचल प्रदेश. तर त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. या धोरणानुसार हेम्प पिकावरील THC प्रमाण 0.3 पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. पुढील मुद्दा, औद्योगिक हेम्पचा वापर औषध निर्मिती, कापड, कागद, सौंदर्य प्रसाधने, जैव इंधन आणि हेम्क्रिट सारख्या पर्यावरणपूरक बांधकाम साहित्यांमध्ये केला जाणार आहे. NDPS कायदा 1985 अंतर्गत राज्य सरकारांना औद्योगिक किंवा बागायती उद्योगांसाठी कॅनिबस लागवड नियंत्रण करण्याचा अधिकार आहे. औद्योगिक भांग किंवा इंडस्ट्रियल हेम्प असा मला हा अर्थ नेटवरून मिळाला, सो मी मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचे लेक्चर तर झालेले आहे, पण मला एक छोटीशी सूचना द्यायची आहे. जसं की मी मेन्शन केलेलं आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये की इथे GSचे देखील तुम्हाला MCQs किंवा 1 लाइनर क्वेश्चन्स मिळणार आहेत. तर आपण बेसिक टू ॲडव्हान्स असे जाणार आहोत. सो येत्या आठवड्यामध्ये तुम्हाला आपले जे काही स्टेट बुक्स आहेत आपले महत्त्वाचे, त्याच्यावरती तुम्हाला लेक्चर्स येतील, त्याच्या प्रॉपर प्लेलिस्ट तुम्हाला मिळतील आणि त्यानंतर आपले जे काही स्टँडर्ड बुक आपण MPSCसाठी यूज करतो ते तुम्हाला चॅप्टर वाईज त्याचे क्वेश्चन आन्सर्स मिळतील. असा माझा पुढचा उपक्रम आहे. तर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल. आणि आजचे आपले लेक्चर झालेले आहे 5 जानेवारी 2026चे आणि तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत याबद्दल थँक्यू सो मच.